आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य प्रतोदपदी रमेश बोरनारेंची निवड। उद्या विश्वासदर्शक ठरावाला आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश। रमेश बोरनारेंकडून मुख्य प्रतोद म्हणून आदेश जारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीचे वेध लागले। महापालिका निवडणूक झाल्यास भाजप शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत। नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यामधल्या असलोद गावामध्ये आता दारूबंदी होणार। दारूबंदीसाठी झालेल्या मतदानामध्ये उभी बाटलीसाठी एकूण 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं। गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराजांची कीर्तनामध्ये जीभ घसरली। काँग्रेसनं देशाला लुटण्याचं कार्य केलं। कीर्तनादरम्यान टीका तर टीका नाही वस्तुस्थिती। विठ्ठल महाराजांचं वक्तव्यानंतर स्पष्टीकरण। उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री संजय निषाद यांच्याकडून राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस आणि महाराष्ट्राच्या जनतेला महाकुंभाचं आमंत्रण। कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळीचा गुऱ्हाळ घरांसह साखर कारखान्यावर परिणाम। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर कब्जा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, लष्कराचा दावा। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव। कांगारूंचा 10 विकेट राखून मोठा विजय। मालिका 1-1 बरोबरीत। पुष्पा 2नं 3 दिवसामध्ये कमावले 500 कोटी। चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या चाहत्याच्या परिवाराला अल्लू अर्जुनकडून 25 लाखांची मदत।